मिरज तालुक्यातील अंकली फाटा येथे भरधाव वेगात येणारा टेम्पो पोलिसांनी शिताफीनं पकडून जिल्ह्यात अवैध वाहतूक होणार गुटखा आणि सुगंधी तंबाखू पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी ट्रक चालकासह दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 21,81,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सांगली ग्रामीण पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान सदरची कारवाई केली। या प्रकरणी सलीम मुजावर आणि इर्शाद मुलानी या दोघांवर गुन्हा दाखल असून यातील असलम सलीम मुजावर याला अटक केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे सांगली ग्रामीण पोलिसांनी मिरज तालुक्यातील अंकली फाटा येथे आंतरजिल्हा चेकपोस्ट लावण्यात आलेला आहे। शनिवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास संशयित चालक असलम मुजावर हा त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड हा ट्रक भरधाव वेगात कोल्हापूरकडून सांगलीकडे येत होता। पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला असता चालक मुजावर यांनी न थांबता भरधाव वेगात ट्रक पुढे घेऊन गेला। त्यावेळी पोलीस अंमलदार रमेश पाटील, आसिफ नदाफ आणि सतीश सातपुते यांनी संशय आल्याने ट्रकचा पाठलाग करून त्याला पकडले। यावेळी चालक मुजावर याच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा ट्रक हा इर्शाद मुलानी याचा असल्याचं सांगितलं। यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 14 लाखांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू मिळाली। यावेळी 21,81,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।